लेकिन एक सेकंड, तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं. काय ग सुनबाई, अशी भांडी घाशीतात का? मग कशी भांडी घासायची? पण तिकडे काय यश शिकून आली काय? नीट भांडी नाही घासता येत तुला? अहो सासूबाई, तुम्हाला पटत नसेल तुमच्या हाताने घासा, आम्ही चाललोय. फडा कर, जीभ दाखव. जीभ तर चांगली आहे, मग बायकोला बोलायच का जीव घाबरती? बायकोचा बैल. काय ग सुनबाई, मध्ये लेखाला तुला काय सांगितलं? सासूबाई, काय सांगितलं मी? तो रात्री यागळं राहायचं म्हणत होता. तुझ त्याचं काय कान भरवलं, तुझ काहीतरी त्याची चढाचढी केली. सासूबाई, मला सांगा, ननंदबाई का वायली राहिल्या? माझ्या लेकीला लय तरस होता, तिची सासू लय हरामी होती म्हणून ती वेगळी निघाली. सासूबाई, हाच फरक आहे लेकीमध्ये आणि सुनामध्ये. काय फरक असं सांग बरं तुम्हाला? जेव्हा सून आणि मुलगा वायली निघतात तेव्हा सुनेला दोषी समजतात, आणि जेव्हा जावई आणि मुलगी वायली निघतात तेव्हा सासरचे वाईट असतात. जेव्हा जावईने मुलीला खुश ठेवलं तर तेव्हा हीच लोक म्हणतात की आमचा जावई राम आहे, आणि जर मुलांनी सुनाची काळजी घेतला तर तीच लोक म्हणतात का बायकोचा बैल आहे. बरोबर आहे का नाही? आणि बघा ना सासूबाई, लेक जर उशिरा उठली तर ती दमली असेल, आणि सून जर उशिरा उठली तर ती काम चोर आहे. बरोबर ना? मुलगी कामाला जात असेल तर म्हणायचं घर चालवती माझी मुलगी, आणि सुनाला तर कामाला जाऊन द्यायचं नाही, ती आयतं बसून खाते. म्हणून तर तुमचं माझं जमत नाही. अरे बाळा, घर तर लयच मोठं बांधलंय रे. मावशी, लय मोठं घर बांधलंय. अगं बायको, कोण आलंय बघ? माझी दूरची मावशी आली, जरा चहा बी तरी ठेव. हा ठीक आहे, ठेवते. अरे बाळा, तुझ्या बायकोला चहा वितरी ठेवा सांग. अगं मावशी, सांगितलंय तिला, सांगितलंय, दमकाड. अगं बायको, ते काय आहे ना, माझ्या मावशीला ऐकायला कमी आहे, पण तिला असं वाटत का दुसऱ्याला ऐकायला कमी आहे, म्हणून ती जोर जोरात वरडत राहते. हो का? ठीक आहे, येते चहा घेऊन. बाळा, तुझी बायको तर लय वारी आहे. हा मग? बाळा, पोरं किती आहे तुला? अगं मावशी, 2 पोर आहेत. असं काय? हा. अरे बाळा, बाहेरची पोरं किती आहेत? ए मावशे, डोकं बिकं फिरलं काय तुझं? मावशे, हळू बोल, माझं काय पितळ उघड पाडीती का काय? तुझ्या बाहेर पुन्हामुळे माझा संसार उद्ध्वस्त होईल. अरे बाळा, कान इकडे कर. अरे बाळा, तुझी एवढी बायको चांगली असून त्या पूजेच्या का नाही दिला ग तो?